ते दुसऱ्याचं मन दुखवून त्याला स्वामी म्हणतात, पण खूप कठीण असतं जेव्हा स्वतःचं मन दुखवलेलं असतं ना, तेव्हा समोरच्याला आय एम फाईन होतं. 5वीमध्ये असताना आम्ही या शाळेमध्ये आलो. इथले शिक्षक, इथले वातावरण, सर्व काही नवीन होत्या गोष्टी. पण जसं जसं मोठे होत गेलो तसं तसं खूप अनुभव येत गेले आणि मनामध्ये कुठेतरी असे प्रश्न लपून बसलेले होते जेव्हा 5वीमध्ये असताना, की या ठिकाणचे शिक्षक कसे असतील, ते समजून घेतील का, चुकलं तर काही रागवतील का, काही बोलतील का, असे खूप प्रश्न मनामध्ये कुठेतरी घर करून बसलेले होते. पण काय ना, जसं जसं मोठे होत गेलो तसं तसं खूप काही अनुभव येत गेले, खूप काही गोष्टी शिकत गेलो आणि अनुभव म्हटलं की हा एक असा विचित्र शिक्षक आहे की जो आधी परीक्षा घेत असतो आणि मग नंतर शिकवत असतो. तर या वातावरणामध्ये नवीन नवीन मित्रमैत्रिणी लागले, नंतर एकमेकांच्या शेअरिंग होऊ लागल्या, नंतर सुख दुःख भांडण सर्व गोष्टी काही होऊ लागल्या. मित्रमैत्रिणी मागच्या लास्ट टाईमला सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मित्रमैत्रिणी हे एखाद्या झाडाच्या वयासारखे असतात, काही फांदीसारखी, जोर दिला की लगेच तुटणारी, तर काही पानांसाठी अर्ध्यावर साथ सोडून देणारी, काही मुळांवर, काही काट्यांसारखी सोबत असून सुद्धा टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी जी न दिसता सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. एकमेकांकडे बघून आम्ही सावत्र स्वतःला मनातच म्हणतोय की रडायचं कशाला, काय होणार आहे, या शाळेतून नाती तुटतील, पण कॉलेजमध्ये तर नवीनच मिळतील ना. दिवस वर्ष कसे जातील कळणार सुद्धा नाही आणि पुन्हा या शाळेत पावलं कधी वळणार सुद्धा नाही. रडावंसं वाटतं या शाळेतून बाहेर पडताना, पण वडून हे बघितलं नाही की ही शाळा सोडत असताना. आज पुन्हा या शाळेमध्ये यावंसं वाटतंय, त्या शेवटच्या बेंचवर बसावंसं वाटतंय. शाळेतल्या तासांपेक्षा मला मधल्या सुट्टीची जास्त ओढ असायची, कारण तेव्हा स्वतःची माणसं स्वतःला भेटायची. पण आज मात्र मन भरून येतंय ह्या शाळेतील आठवणी काढताना. खूप सावरतोय स्वतःला, पण जीवनात कधी भेटणार आम्ही या शाळेमध्ये. कधी कधी वाटतं की आयुष्यात एकदा इतकं कडक होऊन पडावं की जवळ